मग आवडलाय लुक, तुम्हालाही करायचा आहे सेम असाच मेकअप लुक क्रिएट, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. त्यासाठी तुम्हाला स्टार्ट टू एंड व्हिडिओ नक्की बघायचा आहे. आणि हा मी लुक जो क्रिएट केला तो फक्त गणपती फेस्टिवलसाठी केला आहे. जर तुम्हाला या 10 दिवसात तुमच्या गणपतीचे काहीही प्रोग्राम्स असतील घरी आणि तुम्हाला जर हा सेम लुक रिक्रिएट करायचा असेल तर तुम्हाला माझी व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघायची. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दीक्षा झियर. तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. सो आज मी तुमच्या सगळ्यांसाठी हा खूप सुंदर असा मेकअप लुक म्हणजे मेकअपची ट्युटोरियल घेऊन आली आहे, जी तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल. त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ कम्प्लीट बघायचा आहे. आता थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया, मेकअप स्टार्ट करूया. आणि एक गोष्ट सांगावीशी वाटेल मला की हा जो मेकअप लुक मी क्रिएट केला हा खूप कमी प्रोडक्टमध्ये केलाय, खूप झटपट केलाय. आणि जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल ना, मी खूप जास्त टेक्निक यूज केलं, त्यात खूप छोटे छोटे हॅक्स यूज केले की तुम्हाला तो एंड पर्यंत बघितला तर कळणार आहे. सो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, स्टार्ट टू एंड व्हिडिओ बघा. कोणताही वेळ न घालवता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. लेट्स गेट स्टार्टेड. सो सगळ्यात आधी आपण यूज करतोय मॉइश्चरायझर विथ सनस्क्रीन, जी मी राहुल पाट्यांची लिपो सॉफ्ट ही यूज करते. सो तुम्ही बिफोर मेकअप तुम्हाला स्किन प्रिपरेशन जास्त इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही स्किन प्रिपरेशनवरती जास्त फोकस करा. कोणतंही तुम्ही रेग्युलर जे मॉइश्चरायझर तुम्ही ॲप्लिकेशन करता त्या मॉइश्चरायझरने तुम्ही तुमच्या मेकअपची स्टार्टिंग करायची. देन कोणत्याही तुमच्याकडे तुमच्या वेनेटीत किंवा मेकअपच्या पर्सनल पाऊचमध्ये कोणतंही करेक्टर असेल तर ते करेक्टरने तुमच्या डोळ्याखालचे डार्क सर्कल्स किंवा पिगमेंटचे काही डाग असतील किंवा ॲक्ने प्रॉब्लेम्समध्ये काही डाग राहिले असतील तर तुम्ही कोणत्याही करेक्टरने ते करेक्ट करून घ्यायचे. ज्या एरियात तुम्हाला ब्लॅकनेस वाटतोय तुमच्या फेसवर त्या एरियात तुम्हाला नॉर्मल करेक्टर यूज करायचं. जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही तुमच्या फिंगरने सुद्धा तुमचं करेक्टर ॲप्लिकेशन करू शकता. आणि हा खूप झटपट असा होणारा मेकअप आहे, खूप वेळ नाही घालवायचा. एकदम एक एक दोन दोन दीड सेकंदाच्या ह्या गोष्टी आहेत. तुम्ही जर फास्ट केला तर तुमचा मेकअप मोजून 15 मिनिटात होईल. त्यानंतर मी हे मेबलिन फिट मीचं हे टिंट वापरते, जे मी रेग्युलर कुठेही जाता आणि पटकन एकदम झटपट मेकअप करायचं असेल तर मी हेच यूज करते आणि याचा रिझल्ट खूप जास्त छान आहे. ही सोपी तुम्ही बघायलाच आता पुढे. एकदम कमी क्वांटिटीत जरी तुम्ही हे प्रोडक्ट घेतलं की त्याचं ॲप्लिकेशन खूप सॉफ्ट आहे, खूप छान ब्लेंड होतं आणि एकदम मिनिमम लुक येतो. अजिबात असं वाटत नाही की आपण खूप सारा हेवी मेकअप आपल्या चेहऱ्यावर घेऊन फिरतोय. लेट्स सी आपण बघूया त्याचा रिझल्ट काय. टिंटचं ब्लेंडिंग झाल्यानंतर मी फॉरएव्हर 52च्या ह्या बेकिंगने म्हणजे कॉम्पॅक्टने मग मी माझा चेहरा लॉक करते. ऑलमोस्ट माझं बेकिंग झालेलं आहे आणि एकदम कॉम्पॅक्ट मी सॉफ्टली बेकिंग केलेलं आहे. देन मी माझ्या शुगरच्या ब्लशरने मी ब्लश करते एकदम नॉर्मल. देन मी एकदम नॉर्मल पिंक आय शॅडोनी माझा 1 टोन जो आपण आय शॅडो करतो ना सिंगल एका कलरने तो फक्त मी करून घेतली. बघू शकता एक सिंगल शेड मी यूज केला. आजच्या व्हिडिओमधली सगळ्यात छान टेक्निक आहे जी तुम्हाला नक्की युजफुल ठरणार आहे. मी कोणतंच लायनर नाही लावणार आहे किंवा कोणतंच काजळ स्मज नाही करणार आहे.
आज नवीन टेक्निक आहे, ही जी लिप लायनर पेन्सिल आहे, या लिप लायनर पेन्सिलने तुम्ही खूप छान असं ब्राऊन कलरचं लायनरच्या जागेवर तुम्ही खूप छान क्रिएट करू शकता, जे की तुम्ही बघा आता मी काय करते. तुम्ही तुमच्या आईजच्या वरती त्या शेडच्या कलरने तुम्ही नॉर्मल लाईन काढून तुम्ही तुमच्या फिंगरने फक्त ब्लेंड करू शकता. त्याचं लुक खूप छान येतं. ऍप्लिकेशन करतोय. हे ओजीचं काजळ आहे. ते मी माझ्या आयब्रो पेन्सिलनी माझ्या आयब्रो फिल करते. देन आपण मस्कारा यूज करतोय. माझा ऑल टाइम फेवरेट आहे मस्कारा. मला मोस्ट ऑफ टाइम मला नाही आवडत, मी लॅश खूप हेवी लुक केलं तर मी लॅश यूज करते, पण मोस्ट ऑफ टाइम मी हेवी मस्काराच देते. मस्काराने एक व्हॅल्यूम क्रिएट होतो तुमच्या लॅशला आणि तुमच्या आईज आपोआप छान दिसतात. फक्त लिप लायनर पेन्सिल ॲप्लिकेशन केले. अजूनही मी लिपस्टिक ॲप्लिकेशन केलेलं नाही आहे. आणि तुम्ही छोटीशी टेक्निक आहे, तुमच्या लिप लायनरने तुमच्या लिपला आउटलाईन करून घ्यायचे आणि ती आउटलाईन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने ती स्प्रेड करायची तुमच्या लिप्सच्या आतल्या साईडला म्हणजे या साईडला, आणि त्यानंतर डिरेक्टली तुम्ही त्याच्यावर लिप ग्लॉस लावल्यावर त्याचं लुक काय होतं ते तुम्ही फायनल रिझल्टमध्ये तुम्हाला कळेल. हा मेबलिनचा सगळ्यात जास्त ट्रेंडिंगवाला लिप ग्लॉस आहे. खूप लोकांकडे तुम्ही हा बघितला असेल आणि खूप छान रिझल्ट आहे याचा. त्याचा शेडच आहे पिंक. टिकल्याशिवाय फायनल लुक येत नाहीये, सो मी टिकली ॲप्लिकेशन करते. लास्टला मी हायलायटर ॲप्लिकेशन करते. सो हा आहे फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला लुक कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि आजची व्हिडिओ जी बनवली आहे त्या व्हिडिओत घेण्यासारख्या गोष्टी या आहेत की मी कोणतीच हेअरस्टाईल केलेली नाही आहे. मी प्लेन बॅक साईड हेअर केले, नॉर्मल माझ्याच केसांची छानशी चोटी घातली, ती राऊंड केली आहे, पिन लावली आणि त्याच्यावरती गजरा लावला. एवढी छोटीशी हेअरस्टाईल तुम्ही नक्की करू शकता. आणि त्यावरती हा एकदम मिनिमम लुक जो तुम्हाला डोळ्यांना दिसायला खूप कमी दिसतोय आणि खूप छान दिसतोय. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या पार्टवर बघायला आवडेल हेही मला कमेंट बॉक्सवर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बरोबर टाइम